हाय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत ब्लड रिलेशनशिप या टॉपिकचे अजून काही क्वेश्चन्स. तर मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलेला आहे की टाईप 1 मध्ये आपण जम्बल्ड डिस्क्रिप्शन्स हा टाईप पाहिलेला आहे. दुसऱ्या टाईपमध्ये आपण रिलेशन पझल्स पाहिलेला आहे आणि तिसऱ्या टाईपमध्ये आपण कोडेड रिलेशन्सचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर आज आपण काही प्रिव्हियस इयरला विचारलेले शाहू स्क्रीनिंग या एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आणि इतर काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा बेटा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पॉइंटिंग टू ए लेडी, तर एका महिलेकडे पाहून. ठीक आहे, पॉइंटिंग टू ए लेडी, एका महिलेकडे पाहून इन द फोटोग्राफ, एका फोटोमध्ये एक महिला आहे तिच्याकडे पाहून शालू सेड. ठीक आहे, तर शालू बोलत आहे. काय बोलत आहे पहा, शालू सेड, शालू बोलत आहे हर सन्स फादर, म्हणजे तिच्या मुलाचे वडील. हर सन्स फादर, हर सन्स फादर, हर सन्स फादर इज सन इन लॉ, is the son-in-law of my mother, is the son-in-law, son-in-law of my mother असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, ऑफ माय मदर. तर या ठिकाणी त्यांनी काय विचारलेलं आहे पहा, हाऊ इज शालू, हाऊ इज शालू, हाऊ इज शालू रिलेटेड टू. तर ही शालू जी आहे ती कोण आहे, रिलेटेड टू दॅट लेडी, तर त्या महिलेची ही शालू कोण आहे. ठीक आहे, असं विचारलेलं आहे. तर आपण या ठिकाणी ऑप्शन्स काय दिलेले आहेत पाहूया. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी दिलेला आहे आंट, आंट. ऑप्शन बी दिलेला आहे सिस्टर, ऑप्शन बी दिलेला आहे सिस्टर. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे मदर आणि ऑप्शन डी दिलेला आहे कझिन. ठीक आहे, ऑप्शन डी या ठिकाणी दिलेला आहे कझिन. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे बेटा, पहिल्यांदा आपण बघूया स्पीकर कोण आहे. ठीक आहे, आणि हे जे वर्ड्स आलेले आहेत हर, माय, हे कोणासाठी आलेले आहे. ठीक आहे, तर आपण ते पाहूया पहिल्यांदा. तर या ठिकाणी स्पीकर आहे शालू. ठीक आहे, शालू ही स्पीकर आहे, बोलणारी व्यक्ती आहे स्पीकर. आणि ती कोणाबद्दल बोलत आहे, एका महिलेबद्दल बोलत आहे, लेडी बद्दल. ठीक आहे, हर. आता हर म्हणजे तिचा. ठीक आहे, तिच्या, म्हणजे या ठिकाणी हे कोणाबद्दल आलेलं आहे बेटा, लेडीज, लेडी बद्दल आलेलं आहे. लेडीज सन्स फादर इज द सन इन लॉ ऑफ माय. माय म्हणजे हे कोणासाठी आलेलं आहे, शालूसाठी आलेलं आहे, कारण शालू ही काय स्पीकर आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला म्हटलं होतं पहा, टाईप 1 मध्ये जे सेंटरला इज किंवा ऑफ असतं जनरल, त्याच्या समोरचा आपल्याला जो सेंटेन्स आहे ते एक्स कन्सिडर करायचा आहे. आणि आपण एक्सचा आन्सर काढूया पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला एकदम सेंटेन्स इझी होऊन जाणार आहे. ठीक आहे, द सन इन लॉ ऑफ माय मदर. पहा बेटा, सन इन लॉ म्हणजे काय असतं ते आपण या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. सन इन लॉ ऑफ माय मदर. ठीक आहे, म्हणजे शालूज मदर. आता या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे शालूच्या मदरचा सन इन लॉ. ठीक आहे, आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत सन इन लॉ ऑफ माय मदर असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पहा कसं ड्रॉ करतोय. या ठिकाणी आपण शालूला ड्रॉ केलेला आहे, शालू. ठीक आहे, तर ही शालू काय असेल बेटा, फिमेल आहे. ठीक आहे, तिची मदर, या ठिकाणी ही शालूची मदर आहे. तर शालूची मदर सुद्धा काय असेल, या ठिकाणी बाय जेंडर फिमेल असेल. ठीक आहे, तिचा सन इन लॉ, सन इन लॉ, सन इन लॉ म्हणजे कोण असतो बेटा, जावई. ठीक आहे, मुलीचा हजबंड. तर हा आहे कोण आहे आपण ते नंतर पाहू, इज एक्स. ठीक आहे, हे आन्सर आहे एक्स. आता या ठिकाणी पहा नंतर काय म्हटलेलं आहे, लेडीज सन्स फादर. आता या ठिकाणी आपण इथं ड्रॉ करूया लेडीचे सनचे फादर, म्हणजे लेडीचा हजबंड कोण आहे, एक्स आहे. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. तर या ठिकाणी आपण लेडीचा हा सन आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, लेडीचा सन
आणि त्या सनचे हजबंड म्हणजे ह्या लेडीचे कोण होतील बेटा, लेडीचे सन तिचे फादर म्हणजे लेडीचे कोण होतील, हजबंड. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. लेट अस सी, या ठिकाणी आहे लेडी. ठीक आहे, लेडी, लेडी फिमेल असेल, तिचा मुलगा. ठीक आहे, सन हा मेल असेल, त्याचे फादर. मुलाचे वडील म्हणजे कोण असतील बेटा, लेडीसाठी हजबंड असतील. ठीक आहे, हजबंड. आता पहा, जर हा लेडीचा हजबंड जर सन इन लॉ असेल या शालूच्या आईचा, तर यासाठी या ठिकाणी ही जी आहे बेटा, ही लेडी ही शालूची कोण असेल, शालूच्या आईची डॉटर असेल. ठीक आहे, डॉटरचा हजबंड म्हणजे काय असेल, सन इन लॉ. आणि ही शालूसाठी कोण होईल बेटा, सिस्टर होईल. ठीक आहे, तर ही शालूची आईची मुलगी. ठीक आहे, शालूला कदाचित दुसरी बहीण असेल, त्या दुसऱ्या बहिणीचा हजबंड जो असेल तो शालूच्या आईचा कोण असणार आहे, सन इन लॉ. तर या ठिकाणी पहा, ही शालूसाठी कोण होणार आहे, कारण या ठिकाणी ओनली डॉटर म्हणलेलं नाही. ओनली डॉटर म्हणलं असतं तर ती स्वतः शालू झाली असती, लेडी. ठीक आहे, तर या ठिकाणी ह्यांचं रिलेशन काय पहा या दोघींचं, तर असं विचारलेलं आहे, हाऊ इज शालू रिलेटेड टू दॅट लेडी. तर शालू कोण आहे, शालू ही बहीण असेल. ठीक आहे, त्या लेडीची, आणि ती लेडी सुद्धा कोणाची बहीण असेल, शालूची. ठीक आहे, तर हे आन्सर आपलं करेक्ट आन्सर आहे, आन्सर नंबर बी. ठीक आहे, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. हा 2023 शाहू स्क्रीनिंगला आलेला क्वेश्चन होता. ठीक आहे, त्यानंतर अजून आपण काय पाहणार आहोत क्वेश्चन काय आहे, हा पण प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन आहे. लेट अस सी. ठीक आहे, पॉइंटिंग टुवर्ड्स ए पर्सन, एका पर्सनकडे पाहून, पॉइंटिंग टुवर्ड्स ए पर्सन, एका पर्सनकडे पाहून कोण बोलत आहे पहा, पर्सन. अ मॅन सेड टू वुमन, अ मॅन सेड, एक माणूस एका महिलेला म्हणत आहे. मॅन सेड टू वुमन, एका महिलेला म्हणत आहे. काय म्हणत आहे पहा, हिज मदर इज द ओनली डॉटर, हिज मदर इज द ओनली डॉटर, इज द ओनली डॉटर. ओनली डॉटर म्हणजे काय असतं, एकुलती एक मुलगी. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओनली डॉटर ऑफ युअर फादर, ऑफ युअर फादर, तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे, ऑफ युअर फादर. हाऊ इज वुमन रिलेटेड टू दॅट, तर असं विचारलेलं आहे, हाऊ इज वुमन रिलेटेड टू दॅट पर्सन. ठीक आहे, रिलेटेड टू दॅट पर्सन असा क्वेश्चन विचारलेला आहे बेटा. तर आपण या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करूया. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी काय दिलेलं आहे, डॉटर. बी दिलेला आहे सिस्टर, ऑप्शन बी दिलेला आहे सिस्टर. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे मदर, आणि ऑप्शन डी दिलेला आहे वाईफ. ठीक आहे, तर याचं आन्सर काय ते आपण पाहूया. तर या ठिकाणी हा पण जम्बल्ड डिस्क्रिप्शन या टाईप मधला क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागेल स्पीकर कोण आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मॅन सेड टू वुमन, मॅन हा स्पीकर आहे आणि तो कोणाला बोलत आहे, वुमनला. कोणाबद्दल बोलत आहे, अबाउट पर्सन. ठीक आहे, हिज म्हणजे आता या ठिकाणी जे हिज आलंय ते कोणासाठी आलेलं आहे बेटा, पर्सन्स. हिज म्हणजे पर्सन्स. आता हा जो पर्सन आहे, हिज आले म्हणजे तो कसा असणार आहे बेटा, तो असणार आहे मेल, कारण हे हिज कोणासाठी येतं, मेलसाठी येतं, पुरुषासाठी येतं. ठीक आहे, इज द ओनली डॉटर ऑफ युअर. आता हे जे युअर आलेलं आहे कोणासाठी आलेलं आहे, वुमन साठी, कारण तो वुमनला बोलत आहे. ठीक आहे, वुमन्स. आता या ठिकाणी जे इज आहे सेंटरला, सेंटेन्सच्या त्यासमोरचं जे सेंटेन्स असणार आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया, एक्स कन्सिडर करूया. याचं पहिल्यांदा आपल्याला आन्सर काढायचंय आणि एक्स आपल्याला फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला एकदम इझी होऊन जाणार आहे सेंटेन्स. ठीक आहे, द ओनली डॉटर ऑफ युअर फादर म्हणजे वुमन्स फादर. आता पहा या ठिकाणी बेटा, वुमन एक स्वतः फिमेल आहे. ठीक आहे,
वुमन म्हणजे काय असेल, फिमेल. तर या ठिकाणी पहा, वुमनचे हे फादर आहेत. ठीक आहे, वुमन या ठिकाणी आपण ड्रॉ केलेली आहे. वुमन हे वुमनचे फादर आहेत. फादर कोण असतील, मेल. ठीक आहे, मेल. तर ओनली डॉटर, ओनली डॉटर म्हणजे काय असेल बेटा, तिनं स्वतः असेल. ओनली डॉटर म्हणजे तिनं स्वतः असेल. ठीक आहे, हे काय असणार आहे आपलं, कशाचा आन्सर असणार आहे, एक्स. एक्सचा आन्सर आहे. तर आता सेंटेन्स काय होईल पहा, पर्सन्स मदर इज एक्स. ठीक आहे, त्या पर्सनची जी आई आहे, ठीक आहे, ही कोण आहे, एक्स. आपण ड्रॉ करूया. तर या ठिकाणी मी पहा पर्सनला ड्रॉ करतोय. ही पर्सनची जी मदर आहे, हा जो पर्सन आहे जो की मेल आहे स्वतः. ठीक आहे, कारण त्यासाठी ही झालेला आहे. तर त्याची जी आई आहे ती कोण आहे, एक्स आहे. आता विचारलेलं काय आहे पहा क्वेश्चन मध्ये, हाऊ इज वुमन रिलेटेड टू दॅट पर्सन. ती जी वुमन आहे ती त्या पर्सनची कोण आहे, इथेच आपल्याला आन्सर मिळालेला आहे, मदर. ठीक आहे, मदर म्हणजे या ठिकाणी पहा ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लेट अस सी अनदर क्वेश्चन. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, पॉइंटिंग टू ए फोटो. एका फोटोकडे पाहून दिनेश सेड, पॉइंटिंग टू ए फोटो, एका फोटोकडे पाहून कोण बोलत आहे पहा, फोटो. दिनेश सेड, दिनेश सेड, दिनेश बोलत आहे. काय बोलत आहे पहा, दिनेश सेड हिज फादर इज द, हिज फादर is the only son of my, only son of my, only son of my ओनली सन ऑफ माय मदर. ठीक आहे, ओनली सन ऑफ माय मदर असं सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याने विचारलेलं काय पहा क्वेश्चन, द फोटो बिलॉंग्स टू. तर तो फोटो कोणाचा आहे, द फोटो बिलॉंग्स टू, द फोटो बिलॉंग्स टू. तर तो फोटो कोणाचा आहे. ठीक आहे, असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी काय दिलेला आहे पहा, दिनेश, स्वतःचा, दिनेशचा. ठीक आहे, ऑप्शन बी दिलेला आहे दिनेश सन, दिनेश सन. ऑप्शन सी दिलेला आहे दिनेश फादर, दिनेशचे वडिलांचा. अँड ऑप्शन डी दिलेला आहे दिनेश ब्रदर, दिनेशचा भाऊ. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे पहा. तर या ठिकाणी परत आपल्याला स्पीकर आयडेंटिफाय करावं लागेल, कोण आहे स्पीकर. ठीक आहे, स्पीकर कोण आहे, आणि त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी कोणाबद्दल बोलत आहे. ठीक आहे, दिनेश, हा दिनेश सेड म्हणजे या ठिकाणी दिनेश काय असणार आहे बेटा, स्पीकर आहे. ठीक आहे, दिनेश इज द स्पीकर. त्यानंतर हा कोणाबद्दल बोलत आहे पहा, हिज म्हणजे एका व्यक्तीबद्दल, आणि तो व्यक्ती काय असणार आहे, एक पुरुष असणार आहे. ठीक आहे, एका पुरुषाबद्दल बोलत आहे. आपण त्याला फोटो मधला पुरुष पकडूया, मॅन. ठीक आहे, दिस मॅन, फोटो मॅन, मॅन्स फादर. ठीक आहे, इज द ओनली सन ऑफ माय मदर. आता पहा बेटा, या ठिकाणी मी म्हटलं होतं या ठिकाणी जे सेंटरला इज किंवा ऑफ येणार आहे त्या समोरचं जे सेंटेन्स असणार आहे ते आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, एक्स कन्सिडर करायचं आहे. द ओनली सन ऑफ माय मदर. पहा, दिनेश म्हणायला आहे, कारण हा या ठिकाणी जे माय आलेलं आहे ते माय कोणाबद्दल आलेलं आहे पहा बेटा, ते दिनेश बद्दल आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी पाहूया, हे जे माय आलेलं आहे ते दिनेश बद्दल आलेलं आहे, दिनेश. ठीक आहे, दिनेशची आई, तिचा एकुलता एक मुलगा, म्हणजे या ठिकाणी पहा आपण दिनेशला इथं ड्रॉ करूया. दिनेश काय असेल, मेल. त्याची आई मदर, फिमेल. ठीक आहे, दिनेशची आई, आणि तिचा ओनली सन. ओनली सन म्हणजे कोण होणार आहे, स्वतः दिनेश होणार आहे. ठीक आहे,
म्हणजे एक्स आपल्याला मिळालेला आहे. हिज फादर इज एक्स. आता सेंटेन्स कसं वाचायचं आपल्याला? मॅन्स फादर, फोटो मधला जो माणूस आहे त्याचे वडील कोण आहेत? एक्स. त्या ठिकाणी पहा, तर फोटो मधला जो माणूस आहे त्याचे जे फादर आहेत, ठीक आहे, हा फोटो मधला मॅन, फोटो मॅन चे वडील कोण आहेत? फादर इज एक्स. आता या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन मध्ये त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे? द फोटो बिलॉंग्स टू. तर हा फोटो कोणाचा आहे? आता हे फोटो मधल्या मॅनचा हा दिनेश कोण आहे? फादर आहे. तर दिनेशसाठी तो कोण असेल बेटा? दिनेशसाठी तो असेल सन असेल. ठीक आहे, तर तो कोणाचा फोटो असणार आहे? दिनेशच्या मुलाचा. ठीक आहे, मुलाचा फोटो आहे, दिनेशच्या मुलाचा, सन, हिज सन. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. या ठिकाणी पहा, एक रिलेशन पझल वरती एक क्वेश्चन आहे. या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. इफ ए इज ब्रदर ऑफ बी अँड के. क्वेश्चन पहा, ए इज ब्रदर ऑफ, काय म्हटलेलं आहे? ए इज ब्रदर ऑफ बी अँड के. ए हा ब्रदर आहे कोणाचा? बी आणि के चा. ठीक आहे, कॉमा. डी इज द मदर ऑफ बी. परत दिलेला आहे डी इज द मदर ऑफ बी. डी ही कोणाची आहे? इज द मदर. डी ई आई आहे कोणाची? मदर ऑफ बी, मदर ऑफ बी. अँड ई इज द फादर ऑफ ए असं दिलेलं आहे. ई इज द फादर ऑफ ए. ई इज द फादर ऑफ ए, फादर ऑफ ए. ठीक है. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट डेफिनेटली ट्रू. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट डेफिनेटली ट्रू. म्हणजे आपल्याला काय शोधायचं या ठिकाणी? फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. इज नॉट डेफिनेटली ट्रू असं म्हटलेलं आहे. डेफिनेटली ट्रू म्हणजे आपल्याला जे निश्चितपणे बरोबर नाही असं स्टेटमेंट, म्हणजे निश्चितपणे फॉल्स स्टेटमेंट काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. स्टेटमेंट नंबर 1 या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. ऑप्शन नंबर 1, बी इज द ब्रदर ऑफ के. बी इज द ब्रदर. बी हा भाऊ आहे कोणाचा? के चा, ब्रदर ऑफ के. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी दिलेला आहे. ए इज फादर ऑफ के. ए इज फादर. ए हे वडील आहेत कोणाचे? फादर ऑफ के. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी दिलेला आहे. ए इज सन ऑफ डी. ए हा मुलगा आहे डी चा, सन ऑफ डी. आणि ऑप्शन नंबर डी या ठिकाणी दिलेला आहे. डी इज द वाईफ ऑफ ई. डी इज द वाईफ ऑफ ई. तर पहा, हे रिलेशन पझल मधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आपण याची डायग्राम ड्रॉ करूया पहिल्यांदा. तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. ए इज ब्रदर ऑफ बी अँड के. आपण ड्रॉ करूया या ठिकाणी. ठीक आहे, तर पहा, ए इज ब्रदर ऑफ बी अँड के. ए हा कोणाचा भाऊ आहे? बी आणि के चा भाऊ आहे. ठीक आहे, आपण इथं ड्रॉ करूया. सो पहा या ठिकाणी ए हा ब्रदर आहे. ब्रदर आहे कोणाचा बेटा? बी आणि के चा. ठीक आहे, बी आणि के चा ब्रदर आहे ए. आता ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर एचं काय होणार आहे? मेल होणार आहे. ठीक आहे, आता तो बहिणीचा पण भाऊ असू शकतो आणि भावाचा पण भाऊ असू शकतो. म्हणजे बी आणि के चा आपल्याला जेंडर या ठिकाणी माहित नाहीये. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी हे ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे. डी इज द मदर ऑफ बी. इथपर्यंत वाचा आता. डी इज द मदर ऑफ बी. बी ची आई कोण आहे? डी. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. आणि परत काय दिलेलं आहे पहा. ई इज फादर ऑफ ए. ई हे कोणाचे फादर आहेत? ए चे. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. लेट अस सी. तर या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे आई. ठीक आहे, डी. डी ही कोणाची आई आहे? बी ची. ठीक आहे, आता पहा बेटा, आता
हा ए साठी बी हा कोण होणार आहे? भाऊ, एकतर भाऊ होईल किंवा बहीण, आणि भाऊ किंवा बहिणीची आई म्हणजे ही कोणाची आई होणार आहे? ए ची सुद्धा आई होणार आहे. ठीक आहे, लेट अस सी. तर ही जी डी आहे ती ए ची सुद्धा आई होणार आहे या ठिकाणी, मदर. आणि या ठिकाणी आपण काय ड्रॉ केलं होतं? या ठिकाणी पहा, हे जे ई जे आहे ए चे फादर आहे. ठीक आहे, तर आता पहा, हे फादर असतील आणि ही डी मदर असेल ए ची. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे जे आहेत ई डी चे कोण होतील? हजबंड. ठीक आहे, हजबंड होतील. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया हजबंड. तर पहा, ई हे कोण होतील? हजबंड. आणि ई ची वाईफ कोण होणार आहे बेटा? या ठिकाणी डी ही वाईफ होणार आहे. ठीक आहे, हे हजबंड वाईफ असतील. आता या ठिकाणी पहा बेटा, जेंडर आपल्याला बी आणि के चं माहित नाही. परत काय म्हटलेलं आहे त्यांनी? हे एवढं आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. तर या ठिकाणी पहा तुम्ही, एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन इथपर्यंत दिलेली आहे. आता आपल्याला पहिलं स्टेटमेंट बघायचे, बी इज ब्रदर ऑफ के. बी हा के चा भाऊ आहे. आता भावाचा परत हा ए, या दोघांचा ए हा भाऊ आहे, म्हणजे बी साठी बी हा के चा कोण होणार आहे? एकतर भाऊ किंवा बहीण होणार आहे. म्हणजे या ठिकाणी येऊ शकते हे आन्सर, बी हा भाऊ होऊ शकते. होऊ शकते असं पाहिजे नाही आपल्याला, डेफिनेटली फॉल्स पाहिजे. ठीक आहे, तर ब्रदर किंवा सिस्टर होणार आहे, ब्रदर और सिस्टर के ची बी. ठीक आहे, म्हणजे हे पॉसिबल आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पहा, ए इज फादर ऑफ के म्हटलेलं आहे. ए इज फादर ऑफ के. आता पहा, या ठिकाणी ए हा भाऊ आहे केचा. हे डेफिनेटली काय आहे बेटा? फॉल्स स्टेटमेंट आहे. डेफिनेटली फॉल्स म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? बी. बी हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, जे फॉल्स आहे. ए इज सन ऑफ डी असं म्हटलेलं आहे. ए हा सन आहे डी चा. ठीक आहे, कारण ए ची आई कोण आहे? डी आहे, म्हणजे डी हा डी चा हा ए कोण असणार आहे? सन असणार आहे. एकदम बरोबर आहे, या ठिकाणी हा सन असणार आहे. ठीक आहे, आणि डी इज द वाईफ ऑफ ई असं म्हटलेलं आहे चौथं ऑप्शन. तर डी ही वाईफ आहे ई ची, हे पण बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी एकदम फॉल्स स्टेटमेंट कोणता असेल बेटा? ऑप्शन नंबर बी इज आवर आन्सर. ठीक आहे, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन ऑफ रिलेशन पझल. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन पहा बेटा काय दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय दिलेला आहे पहा. इंट्रोड्युसिंग ए वुमन, एका महिलेची ओळख करून देताना, इंट्रोड्युसिंग ए वुमन, एका महिलेची ओळख करून देताना कोण बोलत आहे पहा. अ मॅन सेड, एक माणूस बोलत आहे. अ मॅन सेड. ठीक आहे, अ मॅन सेड काय बोलत आहे पहा. हर मदर्स हजबंड सिस्टर, हर मदर्स म्हणजे तिच्या आईच्या हजबंड ची सिस्टर, हर मदर्स हजबंड सिस्टर, हर मदर्स हजबंड सिस्टर इज माय आंट, इज माय आंट, ही माझी आंट आहे. ठीक आहे, इज माय आंट. तर या ठिकाणी विचारलेलं आहे काय पहा, हाऊ इज मॅन रिलेटेड टू द वुमन असं विचारलेलं आहे. हाऊ इज द मॅन, हाऊ इज द मॅन, तर तो जो माणूस आहे तो कोण आहे? त्या वुमनचा. मॅन, हाऊ इज द मॅन रिलेटेड टू द वुमन, रिलेटेड टू द वुमन असा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी. तर याचा आपण आन्सर डायग्राम ड्रॉ करून आन्सर करूया. ठीक आहे, रिलेटेड टू द वुमन असं विचारलेलं आहे. लेट अस सी. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी दिलेला आहे नेफ्यू. नेफ्यू म्हणजे कोण बेटा? भाचा. ठीक आहे, म्हणजे बहिणीचा मुलगा किंवा भावाचा मुलगा, पुतण्या. ठीक आहे, ब्रदर. ऑप्शन बी दिलेला आहे ब्रदर. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे, ऑप्शन सी ब्रदर इन लॉ, ब्रदर इन लॉ, ब्रदर इन लॉ. आणि ऑप्शन डी दिलेला आहे कझिन. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आन्सर काय पाहूया.
तर हा पण परत जंबल्ड डिस्क्रिप्शन या टाईप मधला क्वेश्चन आहे आणि आपल्याला माहिती आहे की जंबल्ड डिस्क्रिप्शन मध्ये इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कोणीतरी बोललेलं सेंटेन्स दिलेलं असतं आणि एक्झाम मध्ये सर्वात जास्त वेळेस विचारला जाणारा क्वेश्चन जो ब्लड रिलेशनचा असतो तो जनरली टाईप 1 मधून येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी स्पीकर कोण आहे ते आयडेंटिफाय करावं लागेल. तर या ठिकाणी मॅन सेड, तर हे मॅन जो आहे तो कोण आहे बेटा? स्पीकर आहे. ठीक आहे, बोलणारा व्यक्ती आहे. कोणाबद्दल बोलत आहे? तो एका महिलेबद्दल बोलत आहे, वुमन बद्दल. तर या ठिकाणी पहा, हर हर म्हणजे या ठिकाणी कोणाबद्दल आलेलं आहे बेटा? हर हे त्या वुमन बद्दल आलेलं आहे. वुमन्स, हर म्हणजे वुमन्स. मदर्स, हजबंड, सिस्टर, इज, माय. आता हे जे माय आलेलं आहे ते कोणाबद्दल आलेलं आहे बेटा? ते त्या मॅन बद्दल आलेलं आहे, मॅन्स. ठीक आहे. आता पहा, जे सेंटेन्सच्या मिडलला इज किंवा ऑफ आहे त्यासमोरचं जे सेंटेन्स आहे ते आपल्याला काय कन्सिडर करायचंय? एक्स. ठीक आहे. तर आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर किंवा एक्स व्यक्ती फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला एकदम सेंटेन्स इझी होणार आहे. ठीक आहे. एक्स, माय ऑन्ट म्हणजे माझी आत्या असं म्हटलेलं आहे. ऑन्ट या ठिकाणी पहा, ऑन्ट म्हणजे आत्या किंवा मावशी पण येते, पण या ठिकाणी जर तुम्ही मराठीमधून हा क्वेश्चन बघितला तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? आत्या दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. ठीक आहे. ऑन्ट. तर आता पहा, मॅन्स ऑन्ट. ठीक आहे, त्या माणसाची आत्या. म्हणजे पहा बेटा, आता या ठिकाणी मी इथं ड्रॉ केलेलं आहे. तर हे मॅनचे फादर, सपोज हे फादर आहे. ठीक आहे, मॅनचे फादर आणि फादरची सिस्टर म्हणजे कोण असेल बेटा? आंट असेल. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. हे मॅनचे फादर आहे. ठीक आहे, फादर. फादर म्हटल्यानंतर जेंडर लक्षात आलं पाहिजे. मॅनचं पण जेंडर मेल असेल आणि फादरचं पण जेंडर मेल असेल, फादर. ठीक आहे. फादरची ही या मॅनची कोण असणार आहे बेटा? आंट असणार आहे. ठीक आहे, लेट अस सी. या मॅनची कोण असणार आहे? ती आंट. आंट. ठीक आहे. आता परत काय म्हटलेलं आहे पहा, हर मदर्स हजबंड सिस्टर म्हणजे वुमनच्या फादरची सिस्टर. ठीक आहे. आता पहा, वुमनच्या फादरची सिस्टर. आता पहा या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. ही वुमन आहे या ठिकाणी. ठीक आहे, वुमनच्या मदरची हजबंड. ठीक आहे, पहा वुमनची मदर आहे ही. मदरची हजबंड आपण ड्रॉ करूया. मदरचे हजबंड ची सिस्टर. ठीक आहे, लेट सी. आता पहा बेटा, या ठिकाणी आपण ड्रॉ करत आहोत. तर ते वुमन आहे या ठिकाणी, वुमनची मदर. मदर्स हजबंड, मदर कोण असणार आहे? फिमेल. ठीक आहे, मदर फिमेल. मदरचे हे हजबंड आहे. ठीक आहे, हजबंड्स, हजबंड. वुमनची मदरचे हजबंड. ठीक आहे, म्हणजे वुमनचे फादर. आता पहा बेटा, ही पण या मॅनची पण आंट आहे आणि हा फादरची सिस्टर म्हणजे वुमनची ती आंटच होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही जी वुमनचे फादर आहेत आणि या मॅनचे फादर आहेत ते एकच आहे. ठीक आहे, कारण ती दोघांची आंट होत आहे, या ठिकाणी आत्या होत आहे. तर आपण पाहूया. तर या ठिकाणी आपण इथं असं ड्रॉ करूया. लेट अस सी. वुमन या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे. वुमनची जी मदर आहे, लेट अस सी, वुमनची मदर. ठीक आहे, वुमनची जी मदर आहे आणि त्या मदरचे जे हे फादर आहेत. ठीक आहे, तर हे फादरची सिस्टर. ठीक आहे, ते एकच आहे दोघंही.
तर या ठिकाणी पहा वुमनची मदर, ठीक आहे, मदरचा हजबंड, ठीक आहे, मदरचा हजबंड म्हणजे त्या वुमनचा कोण झाला बेटा, फादर, ठीक आहे, फादर, फादरची जी सिस्टर आहे, ठीक आहे, ती माझी आंट आहे असं म्हटलेलं आहे. आंट म्हणजे कोण, फादरची सिस्टर, ठीक आहे, म्हणजे वुमनचा फादर आणि त्या मॅनचा फादर एकच आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे हाऊ इज मॅन रिलेटेड टू वुमन असं विचारलेलं आहे. तो जो माणूस आहे तो त्या वुमनचा कोण आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा कोण असेल, ब्रदर असेल. तो माणूस जो आहे तो त्या वुमनचा कोण असेल बेटा, ब्रदर असेल. तर या ठिकाणी ब्रदर इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. तर पहा बेटा, या क्लासमध्ये आपण ब्लड रिलेशनशिप या टाईपचे काही क्वेश्चन, या टॉपिकचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण या टॉपिकमध्ये डिफरंट क्वेश्चन्स पाहिले. त्यामध्ये आपण ब्लड रिलेशनशिप म्हणजेच नातेसंबंध या टॉपिकमध्ये मेनली 3 टाईप आहेत. त्यामध्ये कोडेड रिलेशन्स, त्यानंतर रिलेशन पझल्स, जंबल डिस्क्रिप्शन्स, ह्या वेगवेगळे टाईप आहेत त्याच्यामध्ये. तर आपण वेगवेगळे क्वेश्चन्स यावरती पाहिलेले आहेत, ठीक आहे. तर होप यू अंडरस्टँड ऑल दीज क्वेश्चन्स. सो वी विल स्टॉप हियर. We will meet in next lecture with different topic, new topic.